आता रिबीन कापून त्या ठिकाणी प्रवेश आपल्याला आतमध्ये करायचा आहे. साऱ्या भक्तांनी पाठीमागे या ठिकाणी राहावं. महिलांना विनंती आहे, आपण बसल्या जागी त्या ठिकाणी तिकडे तोंड करून या ठिकाणी बसावं अशी आपणास विनंती आहे. संस्थानचे मठाधिपती विश्वसंत श्री सद्गुरू फुलाजी बाबा यांच्या चरणी आपण सारेजण नतमस्तक होऊया. त्याचबरोबर या अखिल विश्वामध्ये अनेक संत या ठिकाणी होऊन गेले आणि म्हणून अशा सर्व साधू संतांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होतो. सिद्धेश्वर संस्थान म्हणजे घोटी येथील हा 36वा आध्यात्मिक सत्संग सोहळा आणि त्याचबरोबर या ध्यान केंद्राचं या ठिकाणी आपल्याला मध्ये प्रवेश करायचा आहे. अतिशय परिश्रमातून आणि त्या संत कृपेने आपल्या तालुक्याचे आमदार माननीय भीमरावजी केराम साहेब यांच्या सहकार्याने या ध्यान केंद्राची बांधणी झाली आणि आज दोन्हीही निमित्त साधून आपण सत्संग त्याचबरोबर जे ध्यान केंद्र बाबांनी आपल्याला दिले ध्यानासाठी त्याचं उद्घाटन म्हणजेच त्याची वास्तुशांती सुद्धा आज या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आलेल्या सर्व सद्भक्तांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि लगेचच रिबीन कापून आपल्याला त्या ध्यान केंद्रामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि म्हणून सिद्ध महायोगपीठ धर्म सेवा समिती मुख्य संस्थान पटनापूर या संस्थानचे मुख्य अध्यक्ष आमचे दादा केशवदादा इंगळे, त्याचबरोबर गौरव अध्यक्ष वामनदादा इंगळे, त्याचबरोबर साहेब त्या ठिकाणी आमदार साहेब येऊ शकले नाही आणि म्हणून त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आलेले आहेत. क्रांती शरण भीमरावजी केराम दादा, त्याचबरोबर या ध्यान केंद्राचे अध्यक्ष या सर्व मंडळींनी त्यांनी आपलं शेवटचं मार्गदर्शन या ठिकाणी जमलेल्या सर्व सद्भक्तांना या ठिकाणी करावं. प्रथमे सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन बाबाजीच्या आणि आईच्या चरणी नतमस्तक होऊन आज या घोटी गावामध्ये पवित्र भूमीवर बाबाजीच्या ध्यान मंदिर 36वा वार्षिक उत्सव या निमित्तानं श्री संत फुलाजी बाबा सभागृह मंडप लोकार्पण सोहळा आज इथं खूप उल्हासानं खूप आनंदानं परिवारांना मी नमस्कार करतो. त्यांच्यामुळं आज आपलं एवढ्या लोकांचं इथं सत्संगाला एवढं कार्य इथं उभारलं आणि आपलं एकोणएकाचं इथं मुख दर्शन Para